मायाचे शब्द अजूनही राधाच्या कानात मधून-मधून गुंजत होते. ती खूप आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सर्व काही सांगत होती. कुठलाही संकोच नाही. म्हणूनच ती खूप आनंदी आहे. ती तिच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आरामात एकटी राहते, कार चालवते, स्वतःच्या अटींवर काम करते. तिने या शहरात 2 नोकऱ्या बदलल्या आहेत. राधा, जे गेले ते मी विसरते आणि माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करते. तिच्या खांद्यावर आलेल्या कुरळ्या केसांना हलके चालवत ती मोहकपणे हसली. तू इतकी आरामदायक, इतकी आनंदी कशी राहते? राधा अजूनही तिच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत होती. का? यात काय अडचण आहे? अरे, आवडेल ते खा, तुम्हाला आवडेल ते परिधान करा. स्वतःला सूट. इतर काही म्हणतील, काय विचार करतील. माझ्याकडे या सर्व मूर्खपणासाठी वेळ नाही. पण माया, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काही सामाजिक नियम आहेत, जे आपण पाळले पाहिजेत. आपण आपल्या इच्छेनुसार सर्व काही कसे करू शकतो? रबी, राधाने पुन्हा मान झुकवली. मला तुझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटते राधा. लहानपणापासून मी तुला पाहते. पूर्वी आर्थिक चणचण होती आणि आता कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. तू तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकत नाही का? तू खूप सुंदर, शिकलेली, कमावती आहेस. तुझ्यात काय कमी आहे? मग आयुष्याचा आनंद घे. जेव्हाही बघते तेव्हा तू तुझे काही ना काही रडगाणे गात असतेस. कधी तुझ्या अपंग दीराबद्दल, तर कधी तुझ्या अविवाहित नंदेच्या लग्नासाठी येणाऱ्या अडचणींचा तपशील आणि व्यथा-वेदना. कधी तुझ्या आजारी सासूबद्दल आणि त्यावर नवऱ्याचा सल्ला. हे सगळे मी आजवर तुझ्याकडून ऐकत आले. आणि तुझे घर पाहिल्यावर तर मला असे वाटते की तू या गुदमरलेल्या वातावरणात कसे जगतेस. अगं, तू कधी या उदासीनतेतून बाहेर आलीस का? जर तू काही चटपटे किस्से सांगशील आणि छान गोष्टी ऐकवशील तर मलाही ते आवडेल. बाकी काही नाही तर तुझ्या बॉसशी मैत्री कर, थोडे मस्त वातावरण मिळेल. तसे तुझा बॉस खूप स्मार्ट आहे. बॉस? राधा पूर्णपणे हैराण झाली. तर मग माया बॉसला ओळखते का? कुणास ठाऊक. अरे, अशी लाजतेस जसे काही मी तुझे काहीतरी गुपित उघड केले आहे. मी फक्त एक साधी गोष्ट म्हणत होते की जेव्हा आपण बाहेर राहतो, कमावतो, दिवसभर काम करतो, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा आनंद घेण्याचा अधिकार नाही का? संसाराच्या जबाबदाऱ्या आपण खांद्यावर घेतल्या आहेत का? आपल्या पतीची काळजी घ्या, त्याच्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी देखील घ्या. अशा बुरसटलेल्या रूढी परंपरेवर माझा विश्वास नाही. जर तुम्ही या जगात आला असाल तर त्याचा पुरेपूर आनंद घ्या. एक मोठे भाषण देऊन माया निघून गेली, पण राधा या विचारातून बराच वेळ सावरू शकली नाही. कदाचित माया खरे सांगत असेल. लहानपणापासून ती तिच्यासोबत आहे. माया तिला त्या दिवसापासून ओळखते जेव्हा ती तिच्या आईसोबत एकटी आर्थिक अडचणीत होती. जुने दिवस पुन्हा एकदा राधाच्या समोर आले होते. मायाचं बरोबर आहे. तिने फक्त कमतरता पाहिली होती. तेव्हा आणि आता सुद्धा. त्यानंतर आणखीन एक संकट आले. लहानपणी वडील नव्हते. नातेवाईकांमध्ये कोणी नव्हते. आईची छोटीशी नोकरी होती आणि अशाच अडचणींवर कसे तरी मात करत तिचे बालपण गेले. पण तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच इतर त्रास सुरू झाले. तरुण मुलीला पाहताच वस्तीतील भटक्या मुलांनी जगणे नकोसे केले होते. कित्येकदा रात्री एकटी आई आणि मुलगी दार ठोठावल्याने घाबरून जायच्या. पण आईला कामावर जावे लागते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर राधा कॉलेजला जाऊ लागली होती. पण आता परिस्थितीचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तिने एके ठिकाणी पार्ट टाइम जॉबही सुरू केला. तिथेच राधाची मंगेशची ओळख झाली. हा साधा तरुण दिवसभर आपल्या कामात मग्न असायचा. राधाला तो इतरांपेक्षा वेगळा वाटला. सुरुवातीला जेव्हा जेव्हा टायपिंगमध्ये चुका व्हायची तेव्हा मंगेशच तिला मदत करायचा. अनेक वेळा तो तिला घरी सोडायला यायचा. हळूहळू आईलाही मंगेश आवडू लागला. मग तीच मंगेशशी बोलली. पण आमची घरची परिस्थिती फारशी चांगली नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. माझ्यावरही अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. मंगेशच्या आवाजात थोडासा संकोच होता. ते सारे ठीक आहे, पण तू राधाशी लग्न केले तर मी निश्चिंत होईल. माझ्या आयुष्याचे काय खरे आहे? मी एकटी कुठे आणि कोणाला तोंड देऊ? इथला परिसरही असा आहे की मुलींसाठी ठीक नाही. तसे राधालाही तो आवडला होता. काही असो, मंगेशच्या सानिध्यात ती सुरक्षित होती. मंगेशने त्याचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करून स्टेनोग्राफीचा अभ्यासही सुरू केला. मग राधालाही चांगली नोकरी लागली. घरच्या आर्थिक स्थितीत थोडीफार सुधारणा झाली. दोघांचे लग्न झाले. पण मंगेशच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत होत्या. धाकटा भाऊ अपंग होता. त्याच्या उपचारावरही खर्च होत होता. आई सांधेदुखीची रुग्ण होती. त्यामुळे तिला घरची कामे करता येत नव्हती. असो, त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. सकाळपासूनच घरात घड्याळाच्या काट्याबरोबर जीवन सुरू होत होते.
चहाच्या एका कपासोबत राधा घराची साफसफाई, धुणे सुरू करायची. मग सर्वांचा नाश्ता, जेवण करायची. दरम्यान मंगेश त्याच्या भावाला तयार करून व्यायामासाठी दवाखान्यात घेऊन जायचा. ती धावतच नाश्ता करून बस पकडायची. मग दिवसभर ऑफिसची कामे. संध्याकाळी परत येईपर्यंत दमून गेलेली असायची. पण घरची कामे तिची वाट पाहत राहायची. ऑफिस सुटल्यानंतर मंगेश पार्ट टाइम काम करायचा. त्यामुळे राधाला अनेकदा खरेदी आणि बाजारातून भाजीपाला आणण्याचे काम करावे लागत असे. सुट्टीचा दिवस असो किंवा कामाचा दिवस असो, सर्व दिवस तिच्यासाठी सारखेच होते. काम आणि फक्त काम. कित्येकदा तिच्यासोबत असलेल्या मुलीसुद्धा म्हणायच्या, "अगं, तुमच्या लग्नाला 3-4 वर्ष झाली आहेत. आता कुटुंबाचा विचार." कुटुंब, मूल. राधा आणि मंगेश याचा विचार करू शकत नव्हते आणि राधालाही या बेरंग आयुष्याचा राग येत होता. घरातील गुदमरल्यासारखे वातावरणही अधिक कंटाळवाणे झाले होते. अनेक वेळा तिला प्रश्न पडतो की रविवार किंवा सुट्टी काय येते? कमीत कमी तुम्हाला ऑफिसमध्ये असताना इतर अनेक चिंतांपासून आराम तरी मिळतो. नवीन बॉस मयंकने ऑफिसमध्ये चार्ज स्वीकारल्यापासून ती अनेकदा असाच विचार करत होती. वाऱ्याच्या सुगंधी झुळकासारखा मयंक ऑफिसमध्ये आला. तो आल्यापासून संपूर्ण ऑफिसचा कायापालट तर झालाच, पण तिचे स्वतःचे आयुष्यही बदलू लागले असे तिला वाटले. जुने बॉस फक्त कामाशी काम ठेवत होते. सुरुवातीला तिला मयंकचा स्वभावही तसाच आहे असे वाटले. पण ती बॉसची स्टेनो असल्याने तिला अनेकदा केबिनमध्ये बसावे लागायचे आणि डिक्टेशन घेताना मयंकची कौतुकाची नजर तिच्यावर किती वेळ खेळली होती हे तिला कळायचेच नाही. राधा, तुझ्यात पुढे जाण्याची भरपूर क्षमता आहे. मयंकने जेव्हा पहिल्यांदा हे शब्द हळुवारपणे सांगितले तेव्हा तिच्या मनाला धक्काच बसला. तिचे मिसेस श्रीवास्तवचे राधा कधी झाले, तुम्ही मधून तू मध्ये केव्हा बदलले हे तिला समजलेच नाही. तिलाही मयंकच्या सहवासाचा आनंद मिळू लागला. हे खरे इतके की सुट्टीही नकोशी वाटू लागली. मयंकही असाच काहीसा विचार करत असेल का, हा विचारही तिच्या मनात अनेक वेळा आला. आता ती पण चांगली आवरून ऑफिसला यायची. 2-4 चांगल्या साड्याही घेतल्या होत्या. तेव्हा मंगेशही खुश होता. बरं, तू स्वतःत बदल केला हे बरे झाले. नाहीतर आजवर तू फक्त इतरांचीच काळजी घेत होतीस. राधा, तू आनंदी असताना मलाही बरे वाटते. मंगेशने हे सगळे अगदी सहज स्वरात सांगितले होते, पण ती कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. एकदा मयंकला ऑफिसच्या कामामुळे शहरात दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. तेव्हा ती मीटिंगला हजर होती. मयंकची मोठी आरामदायी एसी कार, त्याची कंपनी, परफ्यूमचा सुगंधित सुगंध, मयंकचे तिच्याकडे मंद स्मित करत बघणे, जणू ती स्वप्नाच्या जगात आली आहे असे तिला वाटत होते. क्षणभर राधाला वाटले की ही वेळ इथेच थांबून मयंकची साथ अशीच राहावी. परत यायला खूप उशीर झाला तेव्हा मंगेश म्हणाला होता, खूप उशीर झाला. आई आजारी होती. घरात दिवे देखील लागले नव्हते. मी फक्त दूध आणले आहे आणि आई आणि भावासाठी चहा बनवला आहे. त्यात काय, हे काम मी रोजच करते. तू रोज उशिरा येतोस. आज जर मला उशीर झाला तर कसली अडचण आहे? राधा सहज म्हणाली आणि कपडे बदलायला गेली. काही हरकत नाही, मी फक्त सांगत होतो. तू पण थकली असशील. मी तुझ्यासाठी चहा करून आणतो आणि ढाब्यावरून जेवण आणतो. मंगेश अगदी सहजच बोलत होता. मंगेश कुठल्या मातीचा बनला आहे हे तिला माहीत नाही, असे अनेक वेळा राधाला वाटले. भावाची सेवा करणे, बहिणीची काळजी घेणे, आईची काळजी घेणे. लग्न केले नसते तरी काय फरक पडला असता? तिला अधिकच राग येऊ लागला. कळत नकळत प्रत्येक वेळी ती मनातल्या मनात मंगेश आणि मयंकची तुलना करू लागली. कुठे मंगेश, कुठे मयंक? मयंक हे नाव मनात येताच जणू काही विलक्षण ऊर्जा तिच्या मनात संचारते. कालच मयंकने तिला त्याचा टूर चार्ट दिला होता. राधा, मला ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला जायचे आहे. तू तयारीत राहा. पुढच्या आठवड्यात जायचे आहे. सर, मी? म्हणजे मी? क्षणभर तिला काय बोलावे हे सुचतच नव्हते. बॉससोबत दुसऱ्या शहरात जाण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. अगं, कुठे हरवली आहेस? यात नवल ते काय? तू माझी स्टेनो आहेस. तुला माझ्याबरोबर यावे लागेल. मयंकची नजर तिच्यावर खिळली होती. असे नाही की तिला या नजरा जाणवत नव्हत्या. मयंकसोबत कुठेतरी फिरायला जायचे. 4-5 दिवस हॉटेलमध्ये राहायचे. मयंकने मुद्दामच हा टूरचा कार्यक्रम बनवला होता. अशा ऑफिसच्या कामासाठी इतर कुणा पुरुष कर्मचाऱ्यालाही सोबत घेता आले असते. हे यापूर्वी घडत आले आहे. ठीक आहे. मयंकने पुन्हा तिच्याकडे हसून पाहिले. होय सर. तिलाही आनंद वाटत होता. इतक्या वर्षांनी घरच्या दुःखांपासून मुक्ती मिळेल. 2-4 दिवस का होईना ती सुखाने जगू शकेल. तिनेही मायासारखेच आयुष्य एन्जॉय केले पाहिजे. शेवटी तिचाही तिच्या आयुष्यावर काही हक्क आहे. पण मंगेश? काय सांगणार मंगेशला? मला बॉससोबत बेंगलोरला जायचे आहे.
त्याच रात्री तिने खालच्या आवाजात हे मंगेशला सांगितले. बेंगलोर? पण तू जाणार का? हो, यात नवल ते काय? साहजिकच मी बॉसची स्टेनो आहे, त्यामुळे मला जावे लागेल. मंगेश काही वेळ गप्प बसला. ठीक आहे, मी काळजी घेईन आईची. नाहीतर मी अर्धा दिवस सुट्टी घेईल. तू तयारी कर. 2-4 दिवसांची गोष्ट आहे. मंगेशही झोपला होता. हे प्रकरण इतक्या सहजतेने सुटेल असा विचारही तिने केला नव्हता. तयारीसाठी 2 दिवस लागले. नवीन सुटकेस आणि बॅग घेतली. काही कपडे, सौंदर्य प्रसाधने सुद्धा. शेवटी सरांसोबत जावे लागेल. सर्व काही चांगले असावे. मयंकने कालच विचारले होते, तुझी तयारी झाली का? फ्लाईट उद्या सकाळी आहे. ड्रायव्हरला सांगितले की तो तुला पिकअप करेल. मी टॅक्सीने विमानतळावर पोहोचेन. मयंकने तिच्या खांद्यावर हलके स्पर्श केला. ठीक आहे सर. या सगळ्याचा अर्थ तिला माहीत नाही का? तरी पण ती जात आहे. का? मला माहीत नाही. रात्री उशिरापर्यंत ती तयारी करत होती. मंगेशनेही मदत केली. थकलेल्या मंगेशला झोप लागली होती, पण तिला बराच वेळ झोप येत नव्हती. ती ठीक आहे का? मंगेशचा तिच्यावर इतका विश्वास का? ज्या व्यक्तीने तिला वाईट दिवसातून सोडवले, तिला संरक्षण दिले, तिला सक्षम बनवले, त्याचा विश्वास तोडावा का? मनात गोंधळ उडाला होता. जर ती गेली नाही, तर तिला नोकरी गमवावी लागू शकते. नवीन नोकरी मिळेल की नाही कुणास ठाऊक. तिला झोप येत नव्हती. पहाटे ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. मंगेश उठण्याआधीच तिने हळूच दरवाजा उघडला. सरांना सांगा की मला येता येणार नाही, असे म्हणत ती आत आली. आता तिला शांत झोप लागली होती.